आपल्या आयुष्याचा हिशोब आपण लावतो कसा? पैशांनी, वेळेनी की अनुभवांनी? आज आपण काही अशा जबरदस्त मराठी विचारांवर नजर टाकणार आहोत, जे आपल्याला आपल्या जीवनाचं खरं मूल्य काय आहे, हे ओळखायला मदत करतील. चला तर मग, या विचार प्रवासाला सुरुवात करूया. आपला हा प्रवास 4 महत्वाच्या टप्प्यांतून जाणार आहे. सगळ्यात आधी एक विचित्र हिशोब, जो आपल्या प्रायोरिटीजवर म्हणजे आपण कशाला महत्त्व देतो यावर प्रश्न निर्माण करतो. मग पाहूया काळाचा कावळा. हे रूपक आपल्याला वेळेचा कठोर सत्याची जाणीव करून देतं. तिसरं कंडक्टरचा प्रवास, जे जगण्याचे एक भन्नाट मार्ग दाखवतं. आणि शेवटी या सगळ्यातून आपलं आयुष्य विशेष कसं घडवता येईल यावर बोलूया. चला तर सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. हा एक असा विरोधाभास आहे जो ऐकायला जरा धक्कादायक वाटेल, पण तो आपल्या अगदी ओळखीचा आहे. आपण नक्की कशाची जास्त काळजी करतो? तर बघा, हाच तो विचित्र हिशोब आहे. विचार करा जरा, खिशातून फक्त 50 रुपयांची नोट पडली ना की आपली झोप उडते, आपण अगदी कावरेबावरे होतो. पण पण आयुष्याची 50 वर्ष निघून जातात आणि आपल्याला त्याचा काहीही फरक पडत नाही. एकदम बिनधास्त असतो आपण. आहे की नाही विचित्र गोष्ट? आणि हा विचार तर अजूनच खोलवर जातो. म्हणजे बघा, आपण खाली बसून पैसा मोजतोय. आज किती कमवले, आज बँकेत किती वाढले. पण वर बसलेली एक शक्ती आहे, जी आपले श्वास मोजत आहे. आज किती उरले? आपलं लक्ष आहे वाढवण्यावर, तर नियतीचं लक्ष आहे उरलेल्यावर. अच्छा, जर वेळ इतकी मौल्यवान आहे, मग आपण तिची एवढी किंमत का करत नाही? कदाचित आपल्याला त्याचं महत्त्वच पटलेलं नाहीये. आणि म्हणूनच मूळ लेखामध्ये 2 अतिशय प्रभावी रूपकं वापरली आहेत, जी आपल्याला वेळेच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतात. यातलं पहिलं रूपक ऐकून तर खरंच अंगावर काटा येतो. काळ म्हणजे एक कावळा आहे, जो आपल्या आयुष्याच्या माठावर बसलाय आणि रोज थेंब थेंब करून आपलं आयुष्य पितोय. आणि यातली सगळ्यात भयानक गोष्ट कोणती माहितीये? आपल्याला वाटतंय की आपण जगतोय, पण खरं तर आपलं आयुष्य क्षणाक्षणाला कमी होतंय. आणि हे दुसरं रूपक तर अजूनच स्पष्ट आहे. स्मशानभूमी म्हणजे आयुष्याचं शेवटचं सिक्युरिटी चेकिंग. तिथे तुमची संपत्ती, तुमचं पद, तुमची ओळख काहीही चालत नाही. इतकंच काय, आपण जो शेवटचा श्वास घेतो ना, तो सुद्धा आतच ठेवावा लागतो. मग विचार करा, आपण ज्या गोष्टींसाठी आयुष्यभर धावतो, त्यांचं खरं मूल्य आहे तरी काय? ठीक आहे, तर समस्या अगदी स्पष्ट आहे. आपण चुकीच्या गोष्टींना जास्त महत्त्व देतोय. मग यावर उपाय काय? तर मूळ लेख आपल्याला जगण्याचा एक अगदी अनोखा आणि प्रभावी मार्ग सुचवतो. तो म्हणजे अलिप्ततेचं तत्वज्ञान. आणि ही कल्पना येते कुठून? तर एका बस कंडक्टरकडून. हो, बरोबर ऐकलत, बस कंडक्टर. कदाचित हे जरा विचित्र वाटेल, पण एका कंडक्टरचं आयुष्य आपल्याला सक्रिय अलिप्ततेचा म्हणजे एंगेज्ड डिटॅचमेंटचा सगळ्यात मोठा धडा शिकवतं. आता हे जे कंडक्टरचं तत्वज्ञान आहे ना, ते समजून घ्यायला काही सोपे नियम आहेत. बघा, कंडक्टरसारखंच आपल्या आयुष्यात रोज नवीन प्रवासी येतात, पण खरं तर त्यातलं कुणीच आपलं नसतं, नाही का? आपण रोज प्रवास करतो, पण कुठलंही स्टेशन आपलं फायनल डेस्टिनेशन नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ड्युटी संपल्यावर म्हणजे दिवसाच्या शेवटी जसा तो कंडक्टर सगळा हिशोब जमा करतो ना, तसंच आपल्याला सुद्धा सगळं काही इथेच सोडून पुढे जायचंय. वा, हे तत्वज्ञान ऐकायला खूप छान वाटतं, बरोबर? पण मग ते प्रत्यक्षात आणायचं कसं? आपलं उरलेलं आयुष्य विशेष कसं बनवायचं? तर आपला शेवटचा विभाग आपल्याला ह्याच प्रश्नाचं उत्तर देतो. लेखक आपल्यासमोर 2 प्रकारची खाती ठेवतो. पहिलं आहे आपलं बँक पासबुक, जे आपण पैशांनी रकमेने भरतो. आणि दुसरं आहे आपलं श्वासबुक, जे फक्त आणि फक्त चांगल्या कर्मांनी, सत्कर्मांनी भरता येतं. आता प्रश्न हा आहे की आपण आपलं लक्ष नक्की कोणत्या खात्यावर केंद्रित करतोय? मग हे श्वासबुक भरायचं कसं? त्यासाठी फार काही मोठं करायचं नाहीये. फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. एकमेकांचा आदर करा, झालेल्या चुका विसरून जा आणि सगळ्यात महत्त्वाचं, अहंकार सोडून द्या. किती सोपा पण तितकाच प्रभावी मार्ग आहे हा, नाही का? आणि ह्या सगळ्याचा सारांश काय? तर तो अगदी सोप्पा आहे. आयुष्य आहे तोपर्यंत ते हसत हसत घालवा. कारण रडून किंवा भांडून काय साध्य होणार आहे? काहीच नाही. हे एक साधं पण तितकंच महत्त्वाचं सत्य आहे. आणि आता हाच प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपलं जे उरलेलं आयुष्य आहे ते विशेष कसं बनवायचं? या प्रश्नावर नक्की विचार करा.